महादेव हे दयानि रे। आदिदेव महादेव हे दयानि रे। आदिदेव महादेव हे दयानि रे। आदिदेव महादेव हे दयानि रे। नीलकंठ पार्वतीश हे कृपानि 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 रे। आदिदेव महादेव हे दयानि 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 रे। नमस्तेस्तु विश्वेश्वर त्र्यंबकेश गंगाधर। विश्वेश्वर त्र्यंबकेश गंगाधर। नमस्तेस्तु विश्वेश्वर त्र्यंबकेश गंगाधर। नमस्तेस्तु विश्वेश्वर त्र्यंबकेश गंगाधर। नंदिकेश भालचंद्र हे पशुपते। नंदिकेश भालचंद्र हे पशुपते। नंदिकेश भालचंद्र हे पशुपते। नंदिकेश भालचंद्र हे पशुपते। आदिदेव महादेव हे दयानि रे। आदिदेव महादेव हे दयानि रे। नीलकंठ पार्वतीश हे कृपानि रे। नीलकंठ पार्वतीश हे कृपानि रे। आदिदेव महादेव हे दयानि रे। आदिदेव महादेव हे दयानि रे। कृपा करो दुख हरो हर्ष भरो हे शंकर। 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 हृदय कंठ सदा बसो हे शिव करुणानिधे। 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 आदिदेव महादेव हे दयानि रे। 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 नीलकंठ पार्वतीश हे कृपानि 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 रे। आदिदेव महादेव हे दयानि रे। आदिदेव महादेव हे दयानि रे। हे दयानि रे। हे दयानि रे।
श्री गणेशाय नमः. ओम श्री सरस्वती नमः. ओम श्री गुरुभ्यो नमः. शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ईसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. नमस्कार. आपण या 9व्या गुणरूप दशकामध्ये आपले गेल्या वेळे 3 समास बघून झाले. निसंदेह निरूपणही संपला, पण 4थ्या समासाला जाण्याच्या आधी पटकन एकदा आधीच्या 2-3 समासांचा एक थोडक्यात आढावा घेऊ. काय झालं, पहिल्या समासामध्ये ब्रह्माची 42 लक्षणं ही वेदांतिक इंडिकेटर ज्याला आपण म्हणतो, निर्विकल्प आहे, निरंजन आहे, असंग आहे, निर्गुण आहे, अशी 42 प्रश्न विचारले. त्याला 42 प्रश्नाला उत्तरं दिली, पण ती नीट समजावून घेण्यासाठी दुसऱ्या समासामध्ये सृष्टीमध्ये भगवंत कसा दडला आहे हे बघण्याची दृष्टी समर्थांनी आपल्याला दिली. ती दृष्टी काय होती की ती दृष्टी अशी होती की अन्वय व्यतिरेक करायचं. मग ह्यालाच आपण नित्य अनित्य विवेक असं म्हणतो. की आपण बघितलं की एक मडकं आहे, माठ आहे, घट आहे. तर घट तुटला पण माती तुटली का? नाही. मग माझी आयडेंटिटी मातीशी पाहिजे, किंवा मातीचं दुसरं काही रांजण बनवला, आणखी इतर काही बनवलं, तर ह्या फक्त नामरूपामध्ये बदल होत जातो. पण जो जे स्वभाव आहे, मडक्याचा स्वभाव, जो मृत्तिका माती, त्याच्यामध्ये फरक होत नाही. आता तुम्ही म्हणाल हे काय होय, कशासाठी जरूर आहे का हे सगळं उगीच चर्चा करायची? पण बघा, हे आपल्याला इतकं जरूर आहे, जितकं मला जितका जवळ आहे तितकं हे ज्ञान होणं माझं मला अत्यंत आवश्यक आहे. याचं एक आपण व्यवहारातलं छोटं उदाहरण बघू. आता बघा, ही कसं आहे, आणखी वेगळ्या भाषेमध्ये अन्वय व्यतिरेक किंवा ब्रह्मनिरूपणातनं आपल्याला समर्थ काय समजावून सांग त्यांची इच्छा आहे. त्यांची अशी इच्छा आहे की सध्या मी जे स्थूल दृष्टीने ज्ञान मला आहे, फक्त स्थूलावर माझा विश्वास आहे, तो का आहे त्या समर्थ आपल्याला वेगळ्या तऱ्हेने समजावून सांगणार आहे. पण या स्थूलातनं माझी जाणीव किंवा माझी व्याप्ती ही विशाल व्हावी, माझी जाणीव व्यापक व्हावी, ती ज्ञानाची व्हावी, आणि त्याच्याही पलीकडे जाऊन ती तत्वदृष्टीनं माझी जाणीव पूर्ण विकास पावावी, असं समर्थांना अपेक्षित आहे. कशासाठी हो? आता बघा, एक छोटं उदाहरण बघू. आता बघा, याच्यामध्ये एक फुगेवाला आहे, ते फुगा विकत घेणारा एक बालक आहे, आणि मग ती आई आहे त्याला विकत घेऊन देते आहे. ठीक आहे. आता बघा, या तिघांची दृष्टी सारखी आहे का त्यांच्या जगतामध्ये? तर बघा, आपण काय बघितलं की हा जो मुलगा आहे त्याची दृष्टी आहे ती, त्याला आपण स्थूल दृष्टी किंवा अज्ञान दृष्टी असं बघितलं. म्हणजे काय, मुलगा म्हणतो हा फुगा आहे, मला खेळायला फुगा पाहिजे, फुगा म्हणजे मजा. फुगा मिळाला तर मी सुखी, फुगा नाही मिळाला तर मी दुःखी, असं आहे. ठीक आहे. मग हा जो फुगेवाला आहे त्याची काय दृष्टी आहे? तर त्याची हे अगदी स्थूल मानाने ज्ञान दृष्टी आहे. म्हणजे कसं, त्याला माहिती आहे फुग्यात आनंद नाहीये. त्याला जर फुग्यामध्ये आनंद भासला असता तर त्यांनी फुगा दिला असता कशाला दुसऱ्याला? तो फुगा विकतोय, याचा अर्थ त्याला फुगा नकोय, त्यात बसणारे मिळणारे पैसे हवे त्या. तर ही त्याची तो व्यवहार करत आहे, त्याचा अर्थार्जन मिळवित आहे. ही त्याची व्यवहारातली ज्ञानदृष्टी आहे. मग आईची काय दृष्टी आहे? मग आईची जी दृष्टी आहे ती सूक्ष्म दृष्टी आहे.
ही असा विचार करेल की चला माझ्या मुलाला फुगा दिला तर थोडा वेळ खेळेल किंवा अभ्यास करेल, त्याला सांगेल बघ तुला फुगा घेऊन देते मग अभ्यास करशील ना, किंवा फुगा नाही घेतला तर मग तुला मिळणार नाही फुगा. पण आता बघा तिची तिला फुगा घेतानाच हे माहित आहे की हा फुगा कधी ना कधी फुटणार आहे. तिला कल्पना आहे, पूर्ण कल्पना आहे. ही कल्पना असूनच ती फुगा विकत घेत आहे. म्हणून तिला आपण सूक्ष्म दृष्टी किंवा तत्वदृष्टी असं म्हणतो की तिला माहितीये मग ती फुगा घेताना त्याच्यात मुलाचं मनोरंजन आहे ही पण दृष्टी आहे तिला. ती फुगेवाल्याकडनं विकत घेते, त्याला किती पैसे द्यायचे हे व्यवहारिक ज्ञान पण आहे. त्याचबरोबर तिला सूक्ष्म दृष्टी सुद्धा आहे की हा फुगा ठीक आहे, माझा बाळ कधीतरी यातनं बाहेर पडेलही, एक प्रलोभन आहे, त्याला एक तात्पुरतं व्हॅल्यू आहे, एवढीच तिची दृष्टी आहे. मग बघा ही जी सूक्ष्म दृष्टी समर्थ आपल्याला देऊ इच्छित आहे की आपल्याला येणं अपेक्षित आहे, त्यामध्ये सोडायचं काही नाहीये. म्हणजे असं की सगळं जाणून घ्यायचंय आणि आपल्याला योग्य तो व्यवहार आपल्याकडनं करायचा आहे. म्हणजे बघा या आई ज्या विकत घेतायत फुगा त्यांनाही कळतं, त्या कदाचित त्यांना जर पिवळा रंग आवडत असेल तर पिवळ्या रंगाचं घेतील किंवा कधी बसल्या बसल्या आणखी त्याही फुग्याशी एखादा खेळतील. तर अडकाटी कसलीच नाही, पण त्यात अडकायचं नाहीये. हे आपल्याला अपेक्षित आहे. हे आपल्याला अत्यंत जरूर आहे. आता या फुग्याच्या ऐवजी आता आपण मोठे आहोत सगळे, त्या फुग्याच्या ऐवजी काही म्हणा, रिअल एस्टेट बबल बस झाला म्हणा, स्टॉक मार्केट बबल झालं म्हणा, आता तुम्ही काही त्यात बदल करू शकतो आपण. पण ते तत्वदृष्टी असेल ना तर तिला घेतानाच माहित असतं की हा फुगा फुटणार आहे, मग नंतर त्रास होत नाही. तर असं मग आता बघा मग समर्थ काय सांगतात आपण की गेल्या वेळी म्हणले की परा पश्यंती मध्यमा वैखरीच्या पलीकडे आहे, त्याच्यात अडकायचं नाहीये, त्याचं महत्व आहे. वाघ वैखरी शब्द झरी शास्त्र वाख्यान कौशलम. हे कौशल्य आहे, ते वैदुष्य आहे, त्यांनी पोट भरेल एक वेळ, पण ते म्हणजे मला मुक्ती मिळणार नाही असं त्यांनी सांगितलं. मग या संदर्भात आपण एक रामकृष्ण परमहंसांची एक गोष्ट आपण बघितली, ती आपण पूर्ण करणार आहोत. की तर्क चूडामणी शशाधर शास्त्रांची गोष्ट बघितली. बघा कसं तर्क चूडामणी होते, किती त्यांचं शब्दज्ञान. कलकत्त्याला अल्बर्ट हॉल मध्ये लोक उभं राहून दाटी वाटी करून त्यांचं ऐकायचे. पण त्याच्या पलीकडे आहे ते, त्यांनी रामकृष्णांना कबूल केलं, मला ते नाही होत रे. मग बघा त्याच्या पलीकडे जायचं. मग शेवटी काय शिकलो आपण की ब्रह्म हे अनंत आहे आणि अनंत जर शब्दबद्ध करायला गेलो तर साहजिकच दोष उत्पन्न होतात त्याच्यामध्ये की जे की गुरुदेव एक भाषणात म्हणले होते, अ ट्रूथ डिफाइंड इज ट्रूथ डिफाईड. की अनंताला शब्दामध्ये कोणता येत नाही, त्यात दोष उत्पन्न होतो. म्हणून ते आहे पण ते शब्दात सांगायचं, शब्दाच्या पलीकडे जायचं. हे कळण्यासाठी समर्थांनी एक दृष्टांत दिला की अनंत जे आहे ते शब्दबद्ध करायला दोष उत्पन्न कसा होतो. तर म्हणले मी मौनी म्हणता भंगले मौन जैसे, की जो कोणी मौनात आहे तो म्हणला की मी मौनात आहे, ते म्हणताना त्याचं आता काय भंग झालं, त्याचं मौन भंग झालं. हा त्याने दृष्टांत दिला आणि त्याच्यावरनं द्राष्टांत त्यातनं समजण्यासाठी काय म्हणले की हे जसं मौन बोलताच भंग पावतो तसंच तू हे तू ब्रह्मस्वरूप आहे स्वतः असं समजून काही विशेष काही बनायचा प्रयत्न करून की काही करून मी विशेष आहे असं नाही, तर असोनी निशेष नसावे विवेक बळे. तर हे जे त्यांनी सांगितलं त्याच्यावर शिष्याला तो दृष्टांत तर समजला की मौनी म्हणता भंगले मौन जैसे, पण द्राष्टांत त्या याच्यावर जे समजावून घ्यायचंय ते मात्र त्याच्याविषयी शंका उत्पन्न झाली आणि त्या दृष्टिकोनातनं हा निसंदेह निरूपण समास सुरू झाला की काही करून काहीच न करावे म्हणजे काय. पण यांनी आपल्याला सुद्धा मानता येणार नाही इतक्या सुंदर शब्दामध्ये त्यांनी त्याची शंका प्रकट केली. पण त्यांनी शिष्याने काय विचार केला की मनुष्य करता असेल तर भोगता राहील किंवा अकर्ता असेल तर अभोगता राहील,
पण एकाच वेळी तो करून न करणं, करून काहीच न करावे कसं काय बरं असेल? म्हणून त्यांनी प्रश्न विचारले की आता हे गेल्या वेळी आपण बघितले, श्रोती केला अनुमान ऐसे कैसे ब्रह्मज्ञान, काहीच नाही असोन हे केवी घडे. की असं कसं होईल? मग त्यांनी हेच त्याचं जे काही त्याला जे उमजलेलं ज्ञान आहे किंवा शंका आहे ती त्यांनी पुढे वाढवत नेली की मग स्वर्ग नरकही भोगून न भोगताच आहेत, मग जन्ममृत्यू पण भोगिलेले भोगी नाहीच आहेत. किंवा तो आम्हाला तर तो कुठून नाही कुटीला, रडवून नाही रडेला. म्हणजे हा जो योगेश्वर मी ज्यांना परम आदरस्थानी मानतो, जीवन मुक्त मानतो, त्यांना तर मला शरीराची पीडा होताना दिसते, ते जन्माला आलेले दिसतात. मग हे दोन्ही कसं काय? मग त्याला बघा समर्थ काय उत्तर देतात, ऐसा श्रोतयाचा अनुमान, श्रोती घेतले आडरान, आता याचे समाधान केले पाहिजे. आडरान का म्हणलं? कारण त्याची शंकेवरून तो कुठेच्या कुठेच वाहवत गेला. कुठे वाहवत गेला? आता श्रोत्याने ते शंका तर विचारली, पण त्याचा आपण एक मुख्य स्वरूपामध्ये त्याचे श्रोत्याचे जे आक्षेप आहेत हे जे आतापर्यंत पहिल्या 7 ओव्यात बघितले ते आपण थोडक्यात आपल्या शब्दात बघू. काय म्हणला तो की अहो सत्पुरुषाचा जन्म झालेला आम्ही पाहतो, तो काहीच नसोन करता असं कसं म्हणतात? किंवा सत्पुरुष सुद्धा आम्हाला कार्य करताना दिसतात ना, सत्पुरुष आम्हाला या जगामध्ये कार्य करताना दिसतात, मग ते काही करत नाहीत असं कसं होईल? ते कार्य करत आहे, दिसतात आम्हाला. किंवा त्यांना ज्या देहाला यातना होत आहे त्या आम्हाला दिसतात, मग त्या काय नाही आहेत त्या, असं कसं म्हणता तुम्ही? मग ह्या शंकांना एका वेगळ्या तऱ्हेनं समर्थ ह्यासाठी त्याला म्हणतात, अरे असं नाहीये, अशा आडरानच शिरू नकोस. मग समर्थ काय म्हणतात बघा की वक्ता म्हणे सावध व्हावे, तुम्ही बोलता बरवे. हे असं जेव्हा सत्पुरुष म्हणतो ना, हो हो तू बरोबर सांगतोयस, की समजावा की काय आपल्याला ते गोड बोलून नंतर आपण कुठे चूक होते ते बरोबर सांगणार आहे. तुमच्यापैकी ज्यांनी शंकर भाषा अभ्यास केला असेल, काही बरेच वेळा शंकराचार्य म्हणतात बाढम, वा फारच सुंदर शंका विचारली, आणि मग ते आपल्याला कळतही नाही अशा तऱ्हेनं म्हणतात वा तुम्ही बोलता बरोबर आहे, छान आहे. पण म्हणले पण परी हे तुमच्याच अनुभवे तुम्हा सगळे. म्हणजे तुम्हाला कसा अनुभव आहे हो, मला तर नाही. म्हणजे बघा आता आपली त्या फुगेवाल्याची दृष्टी, त्या मुलाची दृष्टी, आईची दृष्टी, या 3 दृष्टींमध्ये फुग्याकडे बघण्याचा दृष्टिकोन आहे की नाही? ते 3 वेगळे दृष्टिकोन आहेत. फुग्यामध्ये फरक करायचा नाहीये की फुगा तात्पुरता आहे म्हणल्यानंतर तो फुगा फोडायचा नाहीये, त्या फुगेवाल्याला हाकलून द्यायचं नाहीये, त्याच्यात फक्त प्रेमात पडायचं नाहीये त्या फुग्याच्या. मग आता बघा समर्थ काय म्हणतात की परी हे तुमच्याच अनुभव आहे तुम्हास घडे. मग आमचा अनुभव कसा आहे? तर बघा आता आपला अनुभव गेल्या वेळे ही स्टोरी आता हा जो पूर्ण करतो की हे बघा हे शशाधर तर्क चूडामणी त्यांना त्यावेळेस पदवी होती, आणि आपल्या सुदैवाने त्यांची आणि रामकृष्ण परमहंसांची भेट 3 जणांनी 3 वेगवेगळ्या तऱ्हेने सांगितलेली, लिहून ठेवलेली. तर आपल्या अनुभवात जे लिहिले आपल्यासारखे जे संसारी होते पण त्यांनी लिहून ठेवले. त्यात त्यांनी कसं लिहिलंय की त्यांना भेटल्यावरती त्यांना रामकृष्ण परमहंसांना गहिवरून आलं आणि त्यांनी ते 3-4 भजनं गायली. तर ते शशाधर त्यांना म्हणले, इतके त्यांनाही भारून आलं की ते म्हणले आणखीन गाणं, थोडी भजनं, थोडी आणखीन. तर रामकृष्ण परमहंस समाधी अवस्थेत होते आणि ते काही बोलले नाही, आणि त्यांनी जे पूर्ण 3-4 पानं त्याचं डिस्क्रिप्शन आहे, कुठली कुठली भजनं म्हणली ते भजनं नीट लिहिलेली आहे की रामकृष्ण परमहंसांना कुठली भजनं त्यांना समजावून सांगण्यासाठी सांगितली. आणि त्यांनी सांगितलं की तुला जर गुरुची आज्ञा नसेल, तुला जर स्वतःचा अनुभव नसेल तर ह्या शब्दज्ञानाच्या भानगडीत तू पडू नको, तू साधना कर. आणि तोही बिचारा इतका थोर, तो त्यांनी ते ऐकलं त्यांचं, पण हे आपल्या भूमिकेतनं त्यांनी सांगितलं.
रामकृष्ण परमहंस काय घडले म्हणाले, त्यांना विचार. आता ही अज्ञानाची भूमिका त्यांनी रेकॉर्ड करून ठेवली. रामकृष्ण परमहंस काय म्हणले बघा, अगदी ऐकण्यासारखं आहे. ह्याच प्रसंगाला की ज्याचं बाकीच्यांनी 3, 4, 5 पानं वर्णन केलेलं आहे, त्याचं रामकृष्ण परमहंस म्हणले तो आला. तो आल्यावर मला जर पहिल्यांदा कळेना ह्याच्याशी काय बोलावं, पण त्याच्याकडे या डोळ्यात डोळे हे रामकृष्ण परमहंस सांगतात ना की समर्थांची दृष्टी, ज्ञानाची दृष्टी. रामकृष्ण परमहंस म्हणले त्याच्या डोळ्यात डोळे पाहताना मला एकदम देवीने सांगितलं की अरे हा तर अंतरंगात कोरडा आहे, ह्याला काहीच ज्ञान नाही, पण हा जिज्ञासू आहे, अंतःकरण शुद्ध आहे, पण ह्याला त्याचा स्वतःचा अनुभव काहीच नाही. आणि मग म्हणाले मी काय बोललो मला आठवत नाही. रामकृष्ण परमहंस सांगतात मी काय बोललो मला आठवत नाही. आणि मग त्यांचे उदाहरण बघा. त्यांचे म्हणले आमच्या कामर कपूरला तिथे जे लहानाचे मोठे झाले तिथे म्हणे तांदूळ सडायचे, तूस ज्या गिरण्या असत त्याच्यामध्ये म्हणे एकीकडे आम्ही भात घालायचो आणि एकीकडनं भुसा आणि एकीकडे तांदूळ बाहेर पडायचे भरा भरा. तसे म्हणे माझ्या तोंडातनं शब्द बाहेर येत होते, आई माझ्याकडनं वदवून घेत होती. तसे म्हणे माझ्या तोंडातनं शब्द बाहेर पडत होते. आणि मी म्हणे जेव्हा भानावर आलो तेव्हा तो बघितलं तर तो माझ्या पायावर डोकं ठेवून रडत होता. त्यांना काही म्हणजे त्यांना सांगता नाही आलं की त्यांनी त्याला काय उपदेश केला. ते म्हणजे जेव्हा मी भानावर आलो तेव्हा हा शशाधर शास्त्री माझ्या पायावर डोकं ठेवून रडत होता अश्रूंनी. मग आता बघा हा दृष्टिकोन. ज्ञानी माणसाने काय सांगितलं मला नाही माहिती मी काय सांगितलं, मी जागा झालो तेव्हा तो माझ्या पायावर डोकं ठेवून रडत. बाकीच्यांनी 4-5 पानं लिहून ठेवले, पण त्यांचे सुद्धा आपल्यावर उपकार आहे की हे कारण का यांनी आपल्याला समर्थांची ओवी कळते. ते काय म्हणतायत, ज्याचा अनुभव जैसा तो बोलतो तैसा. त्यांनी सांगितलेलं काही चुकीचं नाहीये, पण म्हणाले संपदे विण हो धीवसा तो निरार्थ. आता हे काय म्हणले समर्थ की त्यांना संपदा म्हणजे संपत्ती नसेल तर आपण मोठ्या मोठ्या पैशाच्या गोष्टी ती मर्यादा सुद्धा आपण करू शकत नाही. मोठ्या पैशाचे मोठे प्लॅन्स करू शकत नाही, कळतच नाही आपल्याला ते. त्याचं एक छोटस उदाहरण सांगतो. मी जिथे सत्संगाला जायचो ना, तुम्ही एक GD बिर्लांचं नाव तर तुम्ही सगळ्यांनी ऐकलं असेल, घनश्याम दास बिर्ला. त्यांची सून सरला बिर्ला त्या चिन्मय मिशनच्या कलकत्ता सेंटरच्या अध्यक्ष होत्या, आता नाहीयेत त्या. तर त्या तिथे मी जायचो त्यांच्याकडे आल्या. त्यांना काय पाहिजे होतं, त्यांनी एक पुस्तक लिहिलं होतं, त्याचं हिंदी भाषांतर करायसाठी त्यांची परवानगी हवी होती. म्हणून ते आले. त्याच्याबरोबर शेठजी पण आले होते, घनश्याम दास. त्यांचं बोलणं झालं. ते पैशाचं सांगतोय. तर त्यांना त्या संतांनी विचारलं, शेठजी म्हणजे म्हणले मी म्हणे त्यांच्याशी काय बोलणार, कारण म्हणले त्यांना माझ्याकडे आहे ते त्यांना नको आहे आणि त्यांच्याकडे काय जे आहे ते मला नको आहे. म्हणजे मी त्यांना काय गप्पा मारू त्यांच्याशी. तर म्हणे मी त्यांना आपलं काय बोलायचं म्हणून मी आपलं सहज विचारलं की शेठजी तुमची जायदाद, ते उर्दू प्रदेशात शिकलेले होते, ते म्हणले तुमची संपत्ती किती आहे. तर ते सांगायचे त्यांनी नंतर सांगितलं तेव्हा म्हटले हो म्हणे मी भटजी माणूस, माझी बुद्धी किती चालणार. तर म्हणे त्या घनश्यामदास बिर्लांनी मलाच विचारलं तुम्ही सांगा म्हणे किती असेल. म्हणे आपल्याला कल्पनाच नाही हो, संपदे वीण दिवसा तो निरार्थक. मी म्हणे काय सांगितलं म्हणे 40 कोटी असेल असं मी काहीतरी बोलायचं, ते सुद्धा म्हणे ते. तो म्हणे ते सांगायचे म्हणे ते म्हातारा काय म्हणला तो म्हणे 350 कोटीच्या पुढे बोला. म्हणा म्हटलं बाप, आता किती मी तुम्हाला 72 सालची आठवण सांगतो. ते म्हणजे एवढा पैसा. तर म्हणे मी शेठजींना विचारलं की एवढा पैसा जमतो कसा तुमचा. तर त्याच्यावर म्हणे जे उत्तर दिलं त्यांनी, म्हणे ते मला साधनेत शिकायसाठी म्हणून मी तुमच्या जवळ सांगतोय आणि आता मी तुम्हाला सांगतो. तर ते म्हणले, ते शेठजी म्हणले की म्हणे आम्ही नेहमी जिकडे बघू तिकडे सारखा 24 तास आम्ही पैशाचा विचार करतो की कसा पैसा जमवता येईल, कसा पैसा जमवता येईल. आणि त्यातनं म्हणे आम्हाला पैसा मिळवण्याचे अनेक मार्ग सुचतात. बघा म्हणे हे म्हणे मी त्यांच्याकडनं घेतलं
की बसल्या ठिकाणी भगवंत जर सगळीकडे आहे तर कसा असेल, कसा असेल, माझी भगवंताकडे नजर कशी होईल, जे माझ्या आयुष्यात घडत आहे ते सद्गुरूला मला ह्याच्यातनं काय शिकवायचंय, असा आपण जर म्हणे विचार केला, म्हणजे एवढं म्हणे आपण शेटजींकडनं शिकायला काय हरकत आहे. की माझ्या जीवनाची घटना घडत आहे, त्यामागे सद्गुरूंचा काय हात आहे, सारखं ह्याच्यावर जर मी विचार केला तर. पण समर्थ कसे सांगताय की संपदे वीण हो दिवसा तो निरर्थक. निरर्थक आणखीन एका तऱ्हेने सांग. हे हे समर्थांचे हे जे वाक्य आहे ते आपल्या उतरायला म्हणून. एक साधक होते, ते ज्या संतांकडे शिकत ते त्यांचं नामस्मरणावर भर होते. पण त्याच वेळी दुसरे एक नृसिंह सरस्वती नावाचे फार कडक योगी होते. तर ह्यांना ते योगाची खूप आस होती या साधकाला. म्हणून त्याचे गुरु काय म्हणले, ठीक आहे म्हणले, तुला योगाची आवड आहे ना. ते नरसिंह सरस्वती फार कडक स्वभावाचे होते. म्हणजे जा त्यांच्याकडे. त्यांनी त्यांना आपली छाटी दिली आणि जा त्यांच्याकडे, मी पाठवले म्हणून सांग, ते शिकवतील तुला काही. ते गेले ते त्यांच्या आश्रमात, त्यांना दिली छाटी, सांगितलं असं माझ्या गुरूंनी पाठवलंय. बर म्हणले, राहा. 3-4 आठवडे गेले, योग बी काही शिकवलाच नाही. 4 आठवड्यांनी उग्र स्वभाव होता बरं का, उग्र स्वभाव होता. म्हणले त्याला बघितल्यावर म्हणले, हा म्हणले, लाव हिसाब लाव, हिसाब लाव. तर हा तो म्हणला, हिसाब लाव, कसला हिसाब लाव, मी म्हणे यांच्याकडनं पैसे कधी घेतलेच नाही, ते हिशोब देऊ कुठला यांना. असं आपले सगळे विचार रुपये आणि पै, त्याच्या पलीकडे हिशोब कसला देऊ. तर त्यांचा जो सेवेकरी होता ते म्हणले, अरे ते तुझ्या उपासनेचा हिशोब मागताय, की तू काय उपासना केलीस, काय जप केलास, तू इथे आश्रमात दिवस कसा घालवलास ते विचारतायत. पैशाचा नाही हिशोब मागत आहेत, उपासनेचा हिशोब मागतायत. आपल्याला एकच हिशोब माहिती. तर समर्थ सांगतायत, आपल्याला पटायसाठी सांगतात. समर्थांना पैशाचं महत्व नाही सांगायचं. ते म्हणतात, जसं माझ्यापाशी पैसे नसतील तर मला काय ते कळणार त्याच्यावेळी, तसं म्हणले, ज्याचा जो अनुभव दैसा तो बोलतो तैसा. तर हे अगदी आपल्याला आपल्या अनुभवातून आपण बोलतो. म्हणून दुसऱ्याची गुरूंचं खोटं आहे असं मी म्हणू शकत नाही. त्यांनी जे सांगितलं ते, मग ते त्याचं कारण सांगतात असं म्हणतो, की मला हे ब्रह्म आकलन का होत नाही. नाही ज्ञानाची संपदा, अज्ञान दरिद्र्ये आपदा. आपदा म्हणजे दुःख. तेच भोगल्याच भोगी सदा शब्द ज्ञाने. आता हा जो शब्द आहे ना, शब्द ज्ञाने, ती काय म्हणतात, ज्ञानाची मेघ आणखीन एक अगदी काय म्हणतात मास्टर स्ट्रोक. ते म्हणले, अज्ञान आहे मला, दरिद्री आहे मी. दरिद्र म्हणजे संपदेवरनं दरिद्र आहे, पण मला दरिद्र कुठलं समजावून सांगायचं समर्थांना. मला ज्ञानाचं दरिद्र आहे, मला ज्ञानाची संपत्ती नाही. मग मी आपदा का भोगतो, तर मला फक्त शब्दज्ञान आहे. हो, आता मी 9व्या दशकापर्यंत आलो तर शब्दज्ञान पुष्कळ झालं, पण ते नुसतं ब्रह्म निराकार आहे, अमुक आहे तमुक आहे म्हणतो, म्हणजे माझं दरिद्र्याचा हाल अपेक्षा काही कमी होत नाही. अज्ञान दरिद्र्ये आपदा, भोगल्याच भोगी सदा शब्द ज्ञाने. हे अज्ञान दरिद्र्ये आपदा, ही आपदा ही फक्त माझं समर्थ सांगताय या शब्द ज्ञानाच्या पलीकडे जाणं, त्याचा तर अनन्यपणे तू समजून घे, म्हणजे तुला होणार नाही. बघ आता युक्ती सांगतात, योगी ओळखावा योगेश्वर, ज्ञानी ओळखावा ज्ञानेश्वर, महाचतुर्थो चतुरे ओळखावा, अनुभविया सकळे, अलिप्तपणे निवळे, विदेहाचा देहभाव गळे, विदेही देखता. की बघा, तुम्ही जर कॉम्प्युटर क्षेत्रातले असाल किंवा कोणी आता स्वयंपाकघरात काम करणारे असतील, त्यांच्यात जर आपण मदतीला गेलो ना, मग ते म्हणतात की हा तू करतो. त्यांना 2 मिनिटात कळतं की ह्याला किती स्वयंपाक येतात. ते तुम्ही सुरी हातात कशी धरता, तुम्ही कट्टा कसा साफ करता, का पातेलं कसं स्टोव्हवर ठेवता, एवढ्यावर त्या स्त्रीला कळतं का ह्याला किती स्वयंपाक येतो.
कारण माझ्या प्रत्येक कृतीत ते बघणार होता आता आपण, की मग मला विधेय होता येईल का नाही. समर्थांना नुसतं बघून कळतं, पण मला समर्थ सांगतायत आता तू शब्द ज्ञानात अडकू नको, तू या शब्दाच्या ज्ञानाचा अनुभव घे म्हणजे कळेल. तर आता आपण आपल्या दृष्टीने विचार की आता आपण अध्ययन करण्यासाठी जमलो, ठीक आहे, मग आपले अध्ययन होत आहे की नाही हे कसं ठरवायचं. तर गेल्या वेळी मी एक विधान केलं होतं की आपण इथे सगळे आपल्या प्रतिक्रिया बदलण्यासाठी जमलेलो आहोत, की आपल्या प्रत्येकाला आपली स्वतःची प्रतिक्रिया बदलायची आहे. म्हणजे काय की त्याच्या आधी आपली सध्या आपली प्रतिक्रिया कशाच्या आधारे उमटते, तर मी भावना प्रधान असेल, ज्ञान असेल, ध्येय प्रधान असेल, त्याच्यानुसार माझी प्रतिक्रिया उमटते. पण ते कशी उमटली पाहिजे, तर माझ्या प्रत्येक प्रक्रियेत माझ्या ध्येयाचं, त्या घनश्यामदास बिर्लाने कसं सांगितलं, आम्ही सगळीकडे पैसा पैसा पैशाच्या दृष्टिकोनातून बघतो आणि मग आम्हाला नवीन नवीन मार्ग सुचतात. तसं माझ्या प्रत्येक प्रतिक्रियेमध्ये दासबोधाचे, माझ्या गुरुच्या अनुभवाचे किंवा त्यांना सांगणाऱ्या उपदेशाचे प्रतिबिंब माझ्या उमटलं पाहिजे. आपलं कसं होतं, आता त्या फुगा फुटला, ते आईला माहित असतं की नाही फुगा फुटला. आता आपल्या जीवनात समजा कोणी आपला अपमान केला किंवा कोणी सकाळी उठल्यावर एक बातमी आली की पैशाचं मोठं नुकसान झालं, मग पहिली माझी प्रतिक्रिया कशी उमटते, तो ना तसाच आहे, माहितीच होतं मला असं करेल तसं करेल, सगळं त्याला लाखोली वाहतो. मग शेवटी म्हणतो ठीक आहे, आता गुरुची इच्छा. ते सगळं कोणाच तरी डोक्यावर फोडायला की खापर फोडायला कोणतरी पाहिजे असतं ना, तो म्हणतो हा चला गुरु आपला चांगला आहे त्यासाठी. तसं नसावं. पहिलं म्हटलं पहिली प्रतिक्रिया आली पाहिजे. जसं आईची प्रतिक्रिया उमटेल फुगा फुटल्यावर की हा तो फुटणारच होता, तसं हे उमटलं, पहिली प्रतिक्रिया माझी उमटली पाहिजे की हे गुरुनी केलेलं आहे, ह्याच्यात मला गुरुला काहीतरी शिकवायचं आहे. आणि मग व्यवहार म्हणून आई जसं मुलाला सांगेल आता उद्या फुगेवायला येईन, मग मी तुम्हाला उद्या देईन, तसं आपण आपल्या मनाला म्हणावं त्याला आता पुन्हा द्यायचे नाहीत पैसे, पण जे काय करायचं असेल ते. पण पहिली प्रतिक्रिया कशी आली पाहिजे की हे माझ्या आनंदात काही कमी नाही, गुरुंना मला काही शिकवायचं आहे. मग हे जे माझं ध्येय आहे की माझी प्रतिक्रिया बदलायचं, ते कुठे आहे, आत आहे का बाहेर आहे ते ध्येय. आत आहे का बाहेर आहे म्हणजे काय, म्हणले माझे ध्येय आत माझ्यापाशीच आहे, माझ्या अंतरंगात बदल घडवायचा आहे का बाहेर आहे. तर हे जे मी जगामध्ये त्याचं उत्तर आहे, परिस्थितीमध्ये मी इकडे गेलो तर परिस्थिती वेगळी असेल किंवा उद्या परिस्थिती बदलेल किंवा हा माझ्या दुःखाला कारणीभूत झाला, हे जोपर्यंत आहे ह्याला समर्थ अज्ञान म्हणतात, की हा माझा मी अज्ञान आहे. आणि मग माझी जी प्रतिक्रिया उमटते ती कशाच्या आधारे उमटते, तर ही या अज्ञानाच्या आधारे माझी प्रतिक्रिया उमटते. हा जो मी म्हणतो की सत्पुरुषाचा जन्म झालेला आम्ही पाहतो, तो काम करताना बघतो, त्याच्या देहाला कष्ट होताना आम्ही बघतो, ही माझी अज्ञानाची प्रतिक्रिया माझ्या भूमिकेत नाही. ते असं मानतच नाही आम्हाला त्रास होतो, ते असं मुळीच मानत नाही. मग ही त्यांची वागणूक समर्थ कशा तऱ्हेने आपल्याला समजावून सांगतायत, म्हणजे बाहेरून दिसायला बद्धासारखा सिद्ध आणि हे बाहेरून बघायला दोन्ही सारखेच दिसतात, दोघांनाही शरीर आहे. किंवा त्यांनी दुसरं उदाहरण देतात की झडपला तो देहधारी आणि देहधारक पंचाक्षरी. हे आता त्या काळचे उदाहरण आहे, फिनॉमिनन खरं आहे पण आपण आता मानत नाही त्याला. याचं एक तुम्हाला उदाहरण सांगतो की यांचं उदाहरण किती तंतोतंत आहे. आता हे काय आहे, आता ज्यांच्या तुम्ही असं ऐकलंय का कोणाच्या अंगात येतं किंवा पिशाच्य बाधा, आता बघा असं हे जे उदाहरण समर्थांनी सांगितलंय ते अगदी खरं आहे. अखंडानंदांनी त्यांच्या आठवणीत लिहून ठेवलंय. बघा अखंडानंद त्यांच्या वयाच्या इतक्या तरुणपणी त्यांचा भागवताचा इतका उत्तम अभ्यास होता. तर एक अद्वैत, पूर्ण अद्वैतावर श्रद्धा असलेले हरिबाबा म्हणून एक होते, पंजाबी ग्रहस्थ. तर त्यांनी जेव्हा यांचं भागवतावरचं ऐकलं तेव्हा त्यांनी त्याला विनंती केली की मला तुमच्या तोंडून संपूर्ण भागवत ऐकायचंय, तुमच्या तोंडून.
ते म्हणले मी तुझ्याकडे येईन. आणि त्यांचा वृंदावनला जो आश्रम होता की नाही अखंडानंदांचा, तिथे हे हरिबाबा गेले. दरम्यान काय झालं, आता भागवतामध्ये असं वर्णन आहे, तुमच्यापैकी ज्यांनी वाचलंय त्यांना माहिती असेल. तर गोकर्णाचा एक कथामध्ये पुष्कळ आहे की जो अडकलेला भागवताची कथा ऐकून तो पिशाच जे आहे तो मुक्त होतो. अशा त्यात 2-3 कथा आहे. तो बांबूच्या वेळूमध्ये लपून बसलेला असतो तो. मग एक एक सर्ग झाल्यावरती सप्ताहामध्ये एक तो बांबू फुटतो, अशी गोष्ट आहे. तर अखंडानंदांचे अत्यंत निकट जे होते स्नेही, त्यांचे शिष्य व्यापारी होते, त्यांचा मुलगा वारला. मग अतिशय दुःख, बर का, फार दुःख असतं पुत्र निधनाचं. तर त्यांनी त्यांच्या त्या काळच्या ह्याच्यानुसार त्याचं सर्व पिंडदान वगैरे केलं ऋषिकेशला वगैरे जाऊन. पण तो मुलगा आईच्या हृदयात, म्हणजे त्यातनं आवाज त्याचा बोलत असे. तो आईला झपाटला तर नाही, पण आईला म्हणायचा, हे जो माझं तर पिंडदान ऋषिकेशला तुम्ही केलं, ह्यानी मला मुक्ती नाही मिळाली. मला मुक्ती अखंडानंदांचं भागवत सप्ताह कर, तर मला मुक्ती मिळेल. ते अखंडानंद शिष्य होते, ते आले अखंडानंदांना भेटायला वृंदावन मध्ये. त्यावेळेस अखंडानंदांचा नियम होता की मी संसारी लोकांचं जर मुख्य त्यांचे काय म्हणायचंय ते यजमान होस्ट असतील, त्यांना ते भागवत सांगत नसत अखंडानंद. आणि त्यांचा हरिबाबानंदांना त्यांनी शब्द दिला होता की पूर्ण भागवत तुम्हाला मी आश्रमात सांगेन. तर ते अखंडानंद म्हणले की असे माझे 2 नियमांचं भंग होती, मी नाही करणार, तुम्ही हरिबाबांना विचारा. तर हरिबाबा इतके थोर संत, कडक होते स्वभावाने. तर अखंडानंद असं सांगितल्यावर हरिबाबानंद म्हटले आपण म्हणे विचारू त्या पिशाच्याला, काय ते सांगतात बघूया. ते स्वतःच तसं म्हणले. आणि ते भागवत सप्ताहामध्ये त्या बाईंनी त्या हरिबाबांना कन्व्हिन्स केलं की हा असा सप्ताह करणं कसं मुक्तीसाठी योग्य आहे, त्यात तुमचं पण कसं हित आहे. आता बघा, बाहेरून दिसायला ती आईचे मुलगा गेला तर ती अखंडानंद हरिबाबा सगळे सारखे की नाही दिसायला, त्यात बाहेरून दिसायला काय फरक आहे. आणि अखंडानंदाने लिहून ठेवले, मलाही आश्चर्य वाटलं की हरिबाबांनी परवानगी कशी दिली. ही म्हणे त्या सगळ्या पिशाच्याची किमया आहे त्या मुलाची, आणि म्हणे मी त्याच्यासाठी हरिद्वारला भागवत सप्ताह केला. आणि तो केल्यावरती त्यांनी येऊन मला प्रत्यक्ष त्याच्या आवाजात सांगितलं की मी आता मुक्त झालो, मी स्वर्ग नरकाच्या सुद्धा पलीकडे गेलो. की ह्या फिनॉमिनन, आता बघा, पण आपला काय ह्याच्यावर विश्वासच बसत नाही. तो का बसत नाही तोही आज आपण बघणार आहोत. पण त्याचं एक आणखीन एक उदाहरण सांगतो तुम्हाला पटण्यासाठी. अगदी हे आता अगदी 2007 साली घडलेलं. तेजवानंद स्वामी त्यांचे ते सुद्धा भागवत सप्ताह करतात. तर त्यांचा जेव्हा न्यू जर्सी मध्ये भागवत सप्ताह होता, तेव्हा न्यू जर्सीच्या लोकांना काय त्यांनी वाटलं की ते भागवत सप्ताहासाठी म्हणले आम्हाला अगदी काय म्हणतात सगळ्यात उत्तम आम्हाला तबलेवाला पाहिजे. आता तुम्हाला ज्यांना माहिती असेल, न्यू जर्सी एरियामध्ये अनेक तबला वाजवणारे लोक आहेत, अनेक श्रेष्ठ लोक आहेत. तर त्या न्यू जर्सीच्या आश्रमात, आणि ही गोष्ट मला स्वतः गुरुजींनी सांगितली आहे. तर ते म्हणले की त्यांनी तो तबलाचा एक मोठी प्रशाळा आहे न्यू जर्सी मध्ये तबल्याची, कदाचित अभिषेकला माहित असेल. तर त्यांना विचारलं, ते म्हणले नाही म्हणे मला खूप बिझी आहे मी. पण त्यांनी खूप गळ घातली. ते काय म्हणले, मी पहिल्या दिवशी येईन स्वामीजींच्या भागवत सप्ताहाला, पहिल्या दिवशी येईन आणि नंतरचे काही दिवस मी माझ्या विद्यार्थ्यांना पाठवेन. एवढं झालं. मग एवढं ठीक आहे. मग पहिल्या दिवशी भागवत सप्ताह ऐकला आणि ते तबल्याचे गुरु बसतात, काय म्हणले, नाही म्हणे मला खूप आवडलं, आता 6 दिवस मीच येतो. म्हणून ते 6 दिवस पूर्ण सप्ताहभर गुरुजींबरोबर तबल्याची साथ दिली. 7 दिवस भागवत सप्ताह झाला. शेवटी आरती झाली.
त्यांनी तबल्यावर थाप मारली आणि तो तबला फुटला. ही रेकॉर्डेड गोष्ट आहे. आणि भागवतामध्ये सुद्धा कथित आहे की तो एक एक दिवशी बांबूतनं फुटून आवाज येतो. की तो गोकर्ण तो सांगत असतो. तर बघा की ह्या घटना समर्थांनी सांगितली आहे, हे खरं आहे. बाहेरून दिसायला सगळे श्रेष्ठ आहे. आपली श्रद्धा, माझी श्रद्धा कमी पडते की दिसायला, कारण हे जर श्रद्धा नाही बसली तर समर्थांचं आपल्याला समजणार नाही पुढचं, म्हणून मी हे सांगत आहे. तर तसं म्हणे अज्ञान पतित आणि जीवन मुक्त दोघांना देह आहे की नाही? आहे. दोघे समान जर मानले तर कसं तुला युक्त नाही, ते दोघे समान नाही आहे. अज्ञानी म्हणतो भूमिका तो काम करतो, पण ज्ञानी नाही आहे तसा. ते म्हणलं ठीक आहे. आता असो हे दृष्टांत, प्रचित बोलो काही हेत, येथे श्रोती सावचित्त क्षण एक व्हावे. समर्थ सांगतात ठीक आहे, हे सगळे झडपला तो देहधारी, त्याला भूत काढणारा पंचाक्षरीचा याच्यावर विश्वास नाही, तर ठीक आहे, असेल नसेल ते असू दे, दृष्टांत राहू दे. मी तुला माझी प्रचिती सांगतो. एका अर्थाने समर्थ आपल्याला त्यांचं आत्मचरित्र सांगत आहे. बघा, ते स्वतः म्हणतात माझी प्रचिती तुम्हाला सांगतो, आणि म्हणे तो लक्ष देऊन ऐक. म्हणजे असं आपलं का होतो हो, की मला असं माझं इतकं समर्थांसारखे सांगतं की अरे मी सांगतोय तुला, का होत नाही? तर मी थोडा विचार केला आणि मग मलाही पटलं की हो, हे आपलं कठीण आहे. खरं का कठीण आहे माहितीये? बघा, तुम्ही हे थॉमस मॅकॉले, तुम्हाला नाव ऐकून माहिती असेल. आम्ही आपल्या शाळेत पाठांतरामध्ये शिकलो की त्यांनी भारतीय शिक्षण पद्धतीचा धडा घालून दिला 1840 सालपासून. अरे हो, पण त्यांनी तो धडा कसा घातला ते काय आम्हाला शिकवलं नाही. पण त्याचं जर तुम्ही गुरुदेवांकडनं जेव्हा प्रत्यक्ष ऐकलं, या पाश्चिमात्य शिक्षण पद्धतीचा धडा हा जो आपल्यावर पगडा आहे तो किती आहे हे त्याचं UK पार्लमेंट मध्ये केलेलं त्याच्या याच्यामध्ये राजाला दिलेलं भाषण पहा. तो काय म्हणतो, वी मस्ट डू आवर बेस्ट टू फॉर्म ए क्लास. म्हणजे त्यांना त्यांची सत्ता जास्ती रुजवण्यासाठी आपण काय केलं पाहिजे, तर असा एक म्हणे आपण वर्ग केला पाहिजे. कुठला? की दे आर इंटरप्रिटर्स बिटवीन अस, म्हणजे ईस्ट इंडिया कंपनीचे, आणि मिलियन्स ऑफ दोज whom we govern. आणि कसे असले पाहिजे? अ क्लास ऑफ पर्सन्स ऑफ इंडियन ब्लड अँड कलर. त्यांच्यामध्ये इंग्रजी टेस्ट असली पाहिजे, त्यांना त्याच्यामध्ये इंग्रजी ओपिनियन असले पाहिजे त्यांच्यामध्ये. आणि इन मॉरल्स ऑल्सो अँड इन इंटेलेक्ट दे शुड बी इंग्लिश. हो, आणि टू दॅट क्लास वी मे त्यांच्यापाशी सुपूर्द करायचं काय, की त्यांच्याकडे सोडायचं की कन्व्हेइंग द नॉलेज द ग्रेट मासेस ऑफ द पॉप्युलेशन. त्यांना शिकवायला सांगायचं. म्हणजे बघा, त्यांचं आधी मत परिवर्तन करायचं की पर्सन्स ऑफ इंडियन ब्लड अँड कलर, त्यांचं ओपिनियन, त्यांचं मॉरल आणि इंटेलेक्ट मात्र इंग्रजी पाहिजे, तर आपली भारतावर सत्ता दृढ होईल. यांनी काय झालं? आता बघा, आपण जे शिकलो, गुरुदेव म्हणायचे यू आर ऑल चिल्ड्रन ऑफ मॅकॉले. त्यांनी त्या वेस्टर्न पद्धतीमध्ये आपण शिकलो, त्याच्यात काय शिकलो, जे डोळ्याला दिसेल ते खरं, याच बाकी काही खरं नाही. गुरुकुल सिस्टीम गेली, गुरुला पाया पडून बाया काय. माता बघा, इथे आम्ही आलो शिकायला, तर ते प्रोफेसर आले, PhD चे ऍडवायझर आले की उभं राहिलं की बाकीचे स्टुडंट हसायचे. ते टेबलावर पाय पसरून उठायचे नाही, आम्ही उठायचो तर ते हसायचे, लोक तू उठतो काय. पण ते सगळं गेलं या शिक्षण पद्धतीने. बघा, आपण या शिक्षण पद्धतीत घालो खरे तयार, मग त्याचा आपल्यावर पगडा आहे. मग काय आहे त्यांनी? मग ठीक आहे, आता समर्थ आपल्याला त्यांचं चरित्र सांगतात, त्यांचे स्वतःच. काय म्हणाले? जो जो ज्ञाने गुप्त झाला, जो जो विवेके विराला, जो अनन्यपणे उरला नाहीच काही. म्हणजे ट्रान्सेंडेंटल ट्रुथ ज्याला इंग्रजीमध्ये म्हणतात, की ह्या सगळ्या सृष्टीच्या मुळाशी एक अबाधित
सत्य तत्व आहे हे मानायलाच मुळी मी तयार नाही. हं, मग अनन्य व्हायचं म्हणजे काय ते कळत नाही. तर म्हणजे ह्याच्या सृष्टीचा निराश झाला पाहिजे, निराश झाला पाहिजे. तर आपल्याला वाटतं सद्गुरू कसा असतो, तो ह्याच्याशी अनन्यपणे तो उरलाच नाही. तयास कैसे गवसावे, शोधू जाता तोची व्हावे, तोची होता म्हणावे न लगे काही. तो त्याला काही तो निशब्द होतो. आपण म्हणतो निशब्द होतो म्हणजे तुम्हाला सांगता येत नाही. मग याचा गैरफायदा घेणारे सुद्धा आहे की तोची होता म्हणावे न लगे काय, की अनन्य व्हावे, अनन्य व्हावे. ह्या सगळ्या सृष्टीच्या बुडाशी हे चैतन्य सत्य आहे हे मानायलाच मुळी मी तयार नाही. तर हे कसं काय बरं, त्याचं एक आपण उदाहरण बघू की हे काय होतं असं. हे बघा, मी तुम्हाला एक फोटो दाखवतो की काय हे आधी समर्थांचं बघू की हे जे म्हटलं की ते तो होता म्हणावे न लगे काही, माझा विश्वास बसत नाही. तर समर्थ आपल्याला काय सांगतात माहितीये का, की इतके दृष्टांत देऊन इतके तऱ्हेतऱ्हेनं समजावणारे समर्थ पुढे काय म्हणतात माहितीये का, की अरे तू ज्या सुद्धा काही शंका घेशील त्या कशा दिसतात माहितीये का, त्या दिसतात माध्यान्नी थुंकिता सूर्यावरी, तो थुंका पडेल आपणाच वरी, दुसऱ्याच चिंतिता अंतरी आपणास घडे. बघा त्यानं किती व्यथेनं ते म्हणत असते की हे तुझे सगळे हे स्वतःवरच थुंकण्यासारखे आहे. तू जे ऑब्जेक्शन घेतोय ते काही स्वतःवरच नाकारण्यासारखं आहे. की बघा शंका तर आपण घेऊ शकतो हो, हे त्यांनी इतकं कठोर शब्द का वापरले असते. तर बघा आपल्या ज्या ज्ञान होतं की नाही ते आपल्याला डाऊट विचारूनच होतं की नाही, डाऊट विचारूनच होत. पण मग इथे अनेक तऱ्हेचे डाऊट असतात, विचारू पण शकतो पण एक डाऊट नसतो. काय नसतो, आपण मी आहे हा आपल्याला कधी शंका येईल तरी का नाही. मी तऱ्हेतऱ्हेचे डाऊट घेऊ शकतो की समर्थांचे शिवाजी गुरु शिवाजी शिष्य होते का नाही, समर्थांनी किती साली दासबोध लिहिला, तऱ्हेतऱ्हेच्या शंका उपस्थित करू शकतो. पण मीच नाही असं मी म्हणू शकतो का, नाही. ती माझी आयडेंटिटी इतकी सत्य आहे की समर्थ म्हणतात त्या सत्यावर माझी निर्मिती, माझ्यातल्या व्यक्त होणाऱ्या चैतन्याची निर्मिती तर म्हणता येणार नाही, पण हेचे मूळ परमचैतन्यात आहे हे इतकं सत्य आहे की याच्यावर शंका घेणं म्हणजे भर दुपारी सूर्यावर थुंकण्यासारखं आहे. म्हणाले समर्थ राय, समर्थ स्वतःचा अनुभव सांगतायत, समर्थ रायाचे महिमान जाणता होते समाधान. तर बघा हे त्यांचं आत्मचरित्र आहे की समर्थांनी समर्थ शब्द श्री प्रभू रामचंद्रांना उद्देशून वापरलेला आहे की त्याचे महिमा जाणता मला समाधान झालं. आपण आता समर्थ शब्द समर्थांना म्हणतो, पण त्यांनी समर्थ जेव्हा त्यांनी रामदास स्वामींनी समर्थ शब्द वापरला तो प्रभू रामचंद्रांना उद्देशून वापरला. त्याचे माझे समाधान होतं. पण बाकीचे आता भुंकतात, आता ते कुत्रेच आहेत, मी काय करू, मी काय त्यांना त्याचं समाधान मी कधीतरी करू शकेन का. ज्ञानी आहे तर सत्य स्वरूप आहे, अज्ञान पण ते सत्य स्वरूप मनुष्य स्वरूपात आहे. पण आता मी अज्ञानी रूपाने भावासारखा फळद्रूप देव तैसा, देव निराकार निर्गुण लोक भाविती पाषाण, पाषाण फुटतो निर्गुण फुटेल कैसा. पाषाण फुटेल निर्गुण फुटेल का, निर्गुण फुटेल नाही, फुटणार नाही. त्याला एक प्रतीक म्हणून मी मानायला तयार आहे एक वेळ, ते पण कॉम्प्रोमाइज आहे बरोबर. कारण का ते चैतन्य त्या दगडामध्ये पण आहे. तो देव ज्याला आपण म्हणतो तो देव सदोदित संचला, पण तो बहुविध लोकांनी केलाय, तो बहुविध झाला नाही आहे. तो बहुविध सदोदित संचला आहे, परंतु बहुविध झाला हे तो घडे ना. तर हे जे स्टेटमेंट आहे ना की पाषाण फुटेल निर्गुण कसा फुटेल, किंवा देव सदोदित संचला म्हणजे त्या पाषाणामध्ये सुद्धा देव आहे, पण
देव फुटत नाही हे कसं काय? तर ह्याच्या आपण एक सुंदर उदाहरण घेऊ. की ज्याचं शिक्षण मेकॉलेच्या संस्कृतीत झालेलं होतं किंवा याचं एक उदाहरण बघणार आहे आपण. तो मनुष्य कसा शिकला. तर बघा, याचं नाव आहे रोनाल्ड निक्सन. तुम्ही करा सर्च नंतर, आता नका करू, निरूपण झाल्यावर करा. रोनाल्ड निक्सन हा पहिल्या महायुद्धामध्ये पायलट होता. पहिल्या महिन्यात तो संहार बघितला त्यांनी, म्हटलं हे काही खरं नाही, मला हे नको, हा संहार मला नको. मग त्याला फिलॉसॉफीची आवड लागली आणि तो फिलॉसॉफी शिकला. इंग्रजी भाषेचं प्रभुत्व त्याचं होतं. त्याला लखनौ युनिव्हर्सिटीच्या व्हाईस चान्सलरनी लखनौ युनिव्हर्सिटीमध्ये इंग्रजीचा प्राध्यापक म्हणून बोलवलं. लखनौ युनिव्हर्सिटीमध्ये. तर बघा कसं देव घडवून आणतो योजना. त्याला खरी उपरती झाली, त्या रोनाल्ड निक्सनला खरी उपरती झाली. तर तो आला भारतामध्ये आणि त्यावेळेचा जो व्हाईस चान्सलर चटर्जी आडनाव त्यांची जी पत्नी होती तिचं नाव पाळण्यातलं नाव मोनिका. मोनिका का? तर ती ज्यावेळी जन्मली त्या आता बघा, हे ब्रिटिश राज, तिचा 1884 साली 86 साली जन्म झाला तिचा. तर त्यांच्या शेजारी एक ब्रिटिश पाद्री होता. त्यांनी सांगितलं की मला असं स्वप्न पडलं की तुमच्या पदरी एक महान ही काय म्हणायचं, येशूची प्रेषित जन्माला आली, त्याचं नाव तुम्ही मोनिका ठेवा. त्याने ठेवलं मोनिका. तिचं मग लग्न झालं या डेनशी, जे व्हाईस चान्सलर होते. तिचं राहणं खाणं उठणं बसणं सगळं वेस्टर्न पद्धतीचं होतं. पण तिला काय झालं माहिती नाही, ती एकदम बदलली. ती हिंदू साधूंच्या त्या संगतीत आली आणि तिनं ते सोडलं, सगळं सोडलं. म्हणजे इतकं सोडलं की ती एक बैरागीण झाली, संस्कृत शिकली. तिच्याच पतींनी, तिनं संन्यास घेतला. तिच्याच पतींनी तिला मर्तोला नावाचं गाव आहे अल्मोरा जवळ, तिथं तिला आश्रमाला जागा घेऊन दिली. आणि तिथं हा रोनाल्ड निक्सन, मर्तोलाचा आश्रम आहे तिथे, हा रोनाल्ड निक्सन आला. त्यांनी सुद्धा, त्या बाईंनी त्याला तो बा म्हणत असे, ह्यांनी सुद्धा संन्यास घेतला आणि कृष्ण प्रेम हे नाव घेतलं. त्याचे संवाद चालत या बा बरोबर. तो तिला विचारे की तू म्हणतेस की ह्या सगळं चैतन्य दगडात मध्ये, ते कृष्णाची मूर्ती आहे तिथे, तुम्ही अजून सुद्धा या मर्तोला आश्रमात जाऊ शकता. तर ते म्हणे हे कृष्णाची मूर्ती सुद्धा सजीव असली पाहिजे. ती म्हणली हो आहेच मुळी. मग म्हणे मला त्याची प्रसिद्धी येईल का नाही? ती म्हणली येईल, तुझं मन शुद्ध कर. मग त्यांनी एक दिवशी असं ठरवलं आणि ही आठवण पुढे लिहून ठेवली. दिलीप कुमार रॉय, ज्यांचा पुण्यामध्ये आश्रम आहे, तो अत्यंत चिकित्सक मनुष्य, तो बदलला. त्यांनी आठवण लिहून ठेवली. तर त्यांनी असं या कृष्ण प्रेमने ठरवलं आणि या बानी त्यांनी सांगितलं की तू एक त्याला ह्या कृष्ण प्रेमला निरनिराळी हलवा किंवा मिठाई बनवायचं खूप हौस. त्यामुळे तुझी आवडती तुला जी येते हलवा तू बनव आणि त्याच्यामध्ये त्या बशीमध्ये घालून त्याच्यामध्ये जे ज्याने तो हलवा बनवलास ते वाढणं, तर ते ठेव कृष्णाच्या मूर्ती पाशी ठेव आणि या मंदिराच्या बाहेर ते बसले, दरवाजा लाव आणि आपण कृष्णाचं ध्यान करत बसू. बसले. 20 मिनिटं झाली, त्या बाई उठल्या, म्हणले चला म्हणे जाऊ. तर या दिलीप कुमार रायने लिहून ठेवले, त्यांना असं दिसलं की 2-4 चमचे त्या बशीतनं खाल्लेले दिसले. ते दिलीप कुमार राय अतिचिकित्सक, त्यांनी ते योगी अरविंदांचे शिष्य, त्यांना पत्र लिहून कळवलं की हे खरं आहे का? तर योगी अरविंद म्हणले होय, ह्या गोष्ट खरी आहे, तुमचं भावना तेवढी शुद्ध पाहिजे. तर गोष्टीत गोष्ट सांगतो. ते दिलीप कुमार राय किती चिकित्सक, ते म्युझिशियन होते. तर ते युरोपच्या दौऱ्यावर चालले होते. तर त्यांना
योगी अरविंदांची ओळख झाली होती. त्यांना विचारलं मला अनुग्रह द्या. योगी अरविंद म्हणले तू आता दौऱ्यावर चाललायस, तू जाऊन आल्यावर आपण बघू. तू जाऊन तर ये, मग म्हणे आपण बघू. तो गेला दौऱ्यावर. आला तो आधी इथे नैनिताल वगैरे तिथे त्या ठिकाणी आला. तिथे एका तो साधूच्या म्हणजे त्याला आकर्षित झाला आणि तो साधूला म्हणाला की मला अनुग्रह देतोस का? कोण? दिलीप कुमार रॉय. तर दिलीप कुमार ला ते म्हणले तुला अनुग्रह मी देणार नाही, तुला जे अनुग्रह ते देणार आहे ते मला दिसतायत मला समोर, तू त्यांच्याकडून घे. तेव्हा त्याला आठवण झाली की योगी अरविंद म्हणले होते की मी तुला अनुग्रह देईन. पहिलं वाक्य दिलीप कुमार रॉय ज्या त्यांना पांडेचरणाला भेटायला गेले त्या पहिलं वाक्य योगी अरविंद म्हणले, अरे का जातोस इकडे तिकडे, मी तुला सांगितलं ना मी देईन तुला अनुग्रह. अशी त्याची स्वतःची श्रद्धा इतकी बसली. तर हे आपली श्रद्धा कमी पडते. निर्गुण जे आहे त्याला कशात तरी व्यक्त होईल. त्याला काय, आपल्याला तो दगड दिसतो, चैतन्य सगळीकडे आहे. हे जे समर्थांनी म्हणले त्याच्यामध्ये अजिबात काही अतिशयोक्ती नाही असं माझ्या बुद्धीची पूर्ण खात्री झाली पाहिजे. पण मला कसं दिसतं, समर्थ सांगतायत ते समर्थ आपल्याला समजवण्यासाठी सांगतायत की समजा एखादं लाकूड जळत आहे, तर जळणारं लाकूड आहे त्या लाकडाचा आकार येईल की नाही त्या जळणाऱ्या अग्नीला? येईल. अग्नी दिसे काष्ठाकार. पण तो काष्ट झाला असं म्हणणं योग्य आहे का की अग्नी काष्ट झाला? असं म्हणणं योग्य नाही. तसं मला दगड दिसत आहे पण तो दगड नाही आहे, ते चैतन्य आहे. ही जळवणे काष्ठाचा आकार, अग्नी दिसे काष्टाकार, परी काष्ट होईल हा विचार बोलूच नाही. अग्नी कधी लाकडाचा आकाराचा ओढका होईल का? अग्नी नाही, अग्नी अग्नीच आहे. बीज भाजले उगवेना, वस्त्र जळाले उकलेना. जाळलेलं असं पिळा दिलेलं वस्त्र जळलं, त्याचा सुंब तसा पीळ दिसतो, ते जळणार नाही. किंवा गंगेमध्ये एखादा ओघ मिसळला, त्या गंगेतलं पाणी वेगळं करता येणार नाही. तसं माझं हे जे असं आहे की मन जे एकदा परमात्म्यात लीन झालंय परमेश्वराचं, ते हवं असेल तर वेगळं पुरुष आकृतीत स्त्री आकृतीत कशातही दिसेल, पण म्हणून तो ते जसं अग्नी एक काष्ट होणार नाही लाकडासारखा. तर म्हणजे हे आपली उदाहरण आहे की अंध माणसाला काही दिसत नाही, पण त्यांनी जर असं समजलं की लोकांना पण दिसत नाही, की तुमचा जो अनुभव जैसा, तो तुमचा अनुभव तुम्ही जे बोलता बरवे ते तुमच्याच अनुभव आहे असं सुरू केली आपण होईल. ते म्हणले तर आंधळाला दिसत नाही पण बाकीच्या लोकांना दिसत नाही असं होईल का? की स्वप्नामध्ये कोणी ओरडत आहे तर म्हणजे बाजूला तो जागा असलेला मनुष्य त्याला भय वाटेल का? त्याला नाही वाटणार. म्हणजे मुळी आता या प्रसिद्ध ओव्या आहेत, त्याच्यावर आपण विचार करूया की मुळी सर्पाकार देखिली, एक भेला एके ओळखली, दोघांची अवस्था लेखली सारखीच कैसी. मला दिसतंय मुळी आहे, कोणी घाबरलाय, तर आम्ही दोघे सारखे असू का? तर हाती धरिताही डसेना, हे एकाच भासेना. म्हणजे की ही मुळी नको नको धरू नको धरू, तो साप आहे. मी म्हणतो गुरु सांगायचा तो साप नाहीये, थोडं चावेल चावेल, नाही चावणार नाही. तरी त्याची माझी कल्पनानेच मला बाध आहे. आता असं तुटल्या इतके ते प्रसंग दिले, आता माझा खात्री पटली. आता तुटला अनुमान, ज्ञानियास कळे ज्ञान, अज्ञानास जन्म मरण चुकीची ना. असं हे माझा विश्वास बसला, त्याला हे ज्ञान कळेल इतक्या तऱ्हेनं समजा. पण मी जर अज्ञानीच राहिलो तर ठीक आहे, मला जन्म मरण घेत राहायला लागेल. म्हणले या एका जाणण्यासाठी तू बघतोस ना किती लोक अटाटी पडले आहेत. की नेरपणे हिमपुटी होती जन्म मृत्यू, किती कासा वीस होतो, आपल्याला संसाराचा सगळा त्रास होतो. की तेची कथानुसंधान पुढे केले परिच्छिन्न, सावधान सावधान म्हणे वक्ता. अरे बापरे, अशा तऱ्हेने हा संवाद संपतो.
आपण म्हणतो ते असं असं कसं काय बरं झालं, हे जे कथानुसंधान, कुठलं कथानुसंधान, मला तर काही कळलंच नाही. तर त्याच्यावर थोडा 1 मिनिट विचार करू. की बघा समर्थ काय म्हणताय की हे जो चौथा समाज सुरू करायच्या आधी थोडक्यात, अगदी थोडक्यात आशंका कशी बघितली की ब्रह्माचे वर्णन हे केवळ लक्षणाद्वारे होते, त्या दृष्टीने विचार करत मग पुढे जायचं की असे होते. ते समजण्यासाठी भगवंत सृष्टीमध्ये स्वरूपत्वाने आहे, तो ती वस्तू नाहीये, की हे समजण्यासाठी. आणि मग कर्म जे घडतं ते नामरूपामध्ये बदल घडतो, पण स्वरूप जसे तसं आहे. ते फुग्याचे आकार अनेक असतील पण ती हवा एकच आहे की नाही. ज्याच्यामध्ये ती हवा भरू तसा आकार तिला येईल. हे आता मला पटलं की सद्गुरु हा परमात्म्याशी विलीन झालेला असल्या कारणानं तो सध्या देहात आहे. त्याला मला दिसतो जन्म मृत्यू झाल्यासारखा, पण तो काम करतो म्हणजे काय विशेष असं नाही, तो कसंही काम करू शकतो, निमित्त मात्र आहे. मग असं जर आहे तर मग हे जाणण्यासाठी काय, जाणण्यासाठी की भगवंत स्वरूप असलेला गुरु हा काम आपल्या दृष्टीने करतो पण ते खरं काही करत नाही. मग हे जाणण्यासाठी आता मी भगवंताऐवजी मी त्याच्याऐवजी मला सुख म्हणतो, मी सुख म्हणेन की हे सुख भगवंत सुखरूपच आहे. मग पण म्हणे मी ते सुख मिळवण्यासाठी, मी भगवंताचं सुख मिळवण्यासाठी माझे किती जन्म मृत्यू आटाआटी होतीये हे मला कळत नाही हो, की हे मी काय करू. कारण का तर भगवंत माझ्यामध्ये पण आहे असं गुरु. आता आपण एक असं कल्पना करूया, आपण समर्थांशी संवाद साधतो की आपण म्हणू समर्थांना की माझ्या ते भगवंत आहे असं तुम्हीच म्हणाल. हो समर्थ म्हणतील हो, म्हणावं म्हणावं. मग तो भगवंत सगळ्या कार सगळीकडे निर्जीवामध्ये दगडामध्ये सगळ्यामध्ये व्यक्त आहे. आणि हा जो चैतन्य आहे माझ्यात ते करून अकर्ता आहे. मग असं जर आहे तर मग हा बघा मला किती शंका आहेत. बघा ह्या शंका आपल्यापैकी अनेक तऱ्हेनं व्यक्त केलेल्या पण आहे. बघा कशा की समर्थ कसे म्हणतात बघा सुरुवातीला, या आपल्या शंका आहे की पृथ्वी मध्ये सकळ लोक एक संपन्न एक दुर्बळ एक निर्मळ एक भोंगळ काय निमित्त, कित्येक राजे नांदती कित्येक दरिद्र भोगती. किती एकांची उत्तम स्थिती आणि कित्येकांची अधमगती आहे. असे काय निमित्त झाले हे मला तुम्ही निरोपले सांगा की हा जो भगवंत माझ्यामध्ये आहे असं तुम्हीच म्हणलात. आणि मग मला तर किती त्रास होतो आनंद मिळवताना, आणि तुम्ही तर सांगितलं भगवंताने हे सगळं जग आनंदाची कृती आहे. असं कसं बरं झालं की मला हे पटतं की कोणी काम करत आहे कोणी नाही करत आहे, हे पटलं मला की गुरु हा काही न करता आनंदात असतो. पण मग तुम्हीच सांगितलं की हा परम चैतन्य माझ्यात पण आहे, सगळ्या सृष्टीत आहे. मग काही जण सुखी या जगामध्ये काही जण दुःखी, हे कसं काय याचे मला तुम्ही, हे कशामुळे असं झालं ते तुम्ही मला सांगा. बघा शिष्याची प्रगती कशी आहे बघा. तो ब्रह्म आता मानत आहे, ब्रह्म शब्दात सांगणार मी हे पण मानत आहे. गुरु ब्रह्मरूप आहे हेही मानत आहे. गुरुचं कार्य असून नसल्यासारखं फक्त माझ्या उद्धारासाठी आहे हे पण मानत आहे. फक्त मी ब्रह्मरूप कसा आहे, मग मला आनंद सहज का नाही जसा गुरूंना आहे, हे त्याला समजत नाही. ते आपल्याला समर्थ आता या पुढच्या समासात समजून सांगणार आहे. ते आपण आता पुढच्या सोमवारी बघू. आता आजचा आपला वेळ संपला, तर मी प्रार्थना म्हणतो मग आपण थांबू. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति. हरि ओम.
श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम. हरि ओम. आपण पुढच्या सोमवारी भेटू. मला काही